कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या या प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीनिमित्त उपस्थित लोकनेते परिवाराचे सर्व आणि माजी आमदार, ज्यांना आपण परमनंट आमदार म्हणतो, असे आदरणीय राजन पाटील मालक, व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे सहकारी आदरणीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, माझे स्नेही आदरणीय आमदार यशवंतदादा माने, ज्येष्ठ नेते शहाजानजी मालक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रकाशजी चौरे, दूध संघाचे व्हाईस चेअरमन दीपकजी माळी, राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलमजी चौधरी, सज्जनजी पाटील, धनाजी गावडे, जगुनाना आदरणीय जगुनाना, या ठिकाणी उपस्थित बाळासाहेबजी भोसले, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस विकासजी वाघमारे, भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे निवडणूक प्रमुख रमेशजी माने, महिला कार्याध्यक्षा ज्योत्स्नाताई पाटील, सिंधुताई वाघमारे, यशोदाताई कांबळे, मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी आणि तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी. मित्रांनो, ही निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. ही देशाची निवडणूक आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, लहुजी शक्ती सेना आणि सर्व पक्षाची मिळून या ठिकाणी जी महायुती आहे, या महायुतीचा सोलापूर लोकसभेचा उमेदवार म्हणून मला पार्टीने जबाबदारी दिली. महायुतीच्या नेत्याने या ठिकाणी राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि दादांनी मिळून, अजितदादांनी मिळून मला या ठिकाणी या सोलापूर लोकसभेचा उमेदवार केला. माझी उमेदवारी घोषित झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांमध्ये मी या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आणि सहयोगी पक्षाचे सर्व नेते, महायुतीचे नेते यांना संपर्क केला आणि आदरणीय मालकांना सुद्धा मी त्यावेळेस फोन केला, मालक आपला आशीर्वाद असू द्या. त्यावेळेस निश्चित त्या ठिकाणी त्यांनी मला आश्वस्त केलं की महायुतीचा एक पक्ष म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने आपल्या सोबत राहू. जेव्हा या तालुक्यामध्ये माझी उमेदवारी झाली आणि प्रमुख नेत्यांना भेटायचं आहे, त्यावेळेस मी मोहोळ तालुक्यामध्ये पहिल्यांदा आदरणीय राजन मालकांना भेटून आशीर्वाद त्या ठिकाणी अंदरमध्ये जाऊन घेतले. ज्यावेळेस त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी विविध विषयावर चर्चा झाली आणि मला त्यांनी आश्वस्त केलं की पूर्ण ताकदीने लोकनेते परिवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि महायुतीचा एक पक्ष म्हणून या ठिकाणी आपल्या सोबत राहू आणि निश्चित तुम्ही बाकीकडे फिरा, तुम्हाला या तालुक्यामध्ये आम्ही कसली अडचण येऊ देणार नाही, असं मला आणि सचिन दादाला त्यांनी आश्वस्त केलं. प्रामुख्यानं एखाद्या नेत्याला ज्यावेळेस आपण भेटतो, मी आता वेगवेगळ्या नेत्यांना मालक भेटतोय लोकसभेमधल्या, कुणी कुणाचे एकमेकाचे दुखणे सांगतायत किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत, मागचं काही सांगतायत, परंतु मालकांनी मला जे काही सांगितलं, खऱ्या अर्थानं एखादा लोकनेता किंवा एखादा त्या ठिकाणी सामान्यांना सांभाळणारा नेता कसा असतो हे मालकांच्या बोलण्यामधून माझ्या लक्षात आलं. मला सांगितलं, आमदार साहेब तुम्ही खासदार झालात आणि खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा आष्टी सिंचन योजनेतून त्या ठिकाणी आमची जी 10 गावं आहेत त्या 10 गावाची सिंचन योजना तुम्ही पूर्ण करून द्या. त्या ठिकाणी तुम्ही फडणवीस साहेबांना बोला आणि ती येत्या काळामध्ये पूर्ण करा, अशा पद्धतीची मागणी केली आणि ती करावंच लागते. अतिशय हक्काने सांगितलं की हे करावं लागतंय आणि ते तुम्ही करावं, अशा पद्धतीची मागणी केली. सीना आणि भीमा नदीवरती त्या ठिकाणी चांगले बंधारे झाले पाहिजे जेणेकरून तिथला शेतकरी सुखावला जाईल, ही मागणी सुद्धा दुसरी मालकांनी केली. लगेचच या ठिकाणी सचिन दादांनी आदरणीय फडणवीस साहेबांशी त्यांची चर्चा करून दिली. फोनवर त्यांची चर्चा झाली आहे आणि साहेबांनी ह्या ज्या योजना आहेत याच्यासाठी त्यांनी आश्वासन आणि शब्द दिलाय, येत्या काळामध्ये त्या योजना सुद्धा आपण पूर्ण करू. अनगर आणि त्याच्यासह जे 10 गावं आहेत त्याची जी सिंचन योजना आहे ती सुप्रमा लेवलला आहे, म्हणजे पूर्ण खालचं ग्राउंडवर पूर्ण तात्यांनी आणि मालकांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये त्या 10 गावांना सुद्धा एक उपसा सिंचन योजना, जी आष्टी उपसा सिंचन योजना आहे त्याच्यामधून सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल. त्या ठिकाणी जोड कालवा जो आहे सीना भोगाव
जुना भोगाव ते जोड कालवा याचं सुद्धा तत्वता मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचं सर्वेचं कामही मला वाटतं अंतिम टप्प्यात किंवा येत्या काळामध्ये होईल. त्याला प्रिन्सिपली इरिगेशन विभागाने ऍक्सेप्ट केलेलं आहे. त्यामुळे ते काम प्रामुख्यानं एखाद्या नेत्याला ज्यावेळेस आपण भेटतो त्यावेळेस कधी कधी नेते सांगत असतात की आमच्या घराबद्दल आमच्या काय किंवा आमच्या हे काम झालं नाही, आमचं कारखान्याचं काम. मी त्या ठिकाणी अनेक नेत्यामध्ये वावरलो, परंतु राजन मालक पहिले असे नेते की माझ्या भागातील शेतकऱ्यासाठी या योजना झाल्या पाहिजेत आणि तुम्ही त्या कराव्यात अशा पद्धतीने अतिशय आग्रही मागणी त्यांनी मांडली. मालक मी एक कार्यकर्ता गटातून आलेलो कार्यकर्ता आहे. त्या ठिकाणी आपल्याला आमच्या माळशिरस तालुक्यामधल्या आपण सामान्य जनतेला विचारावं की आमदार राम सातपुतेने कशा पद्धतीने काम केलंय. मी कधी कुणाला दुखवलं नाही, सामान्य जनतेमध्ये राहिलोय. मी कधी कुणाचा जात धर्म गाव पक्ष कधी कुणाला विचारलो नाही, त्या ठिकाणी विचारलं नाही. या सभागृहामध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे त्या ठिकाणी 10-5 तरी पाहुणे माळशिरस तालुक्यामध्ये असतील, सामान्य जनतेतील असतील, पुढारी सुद्धा असतील. आपण कुणालाही फोन करावा आणि आमदार राम सातपुतेने काम कसं केलंय ते विचारावं. तुमच्याकडचं 10 नंबर असले तर मी अतिशय विनम्रतेने सांगतो 10 पैकी 8 लोक आमदार राम सातपुते हा देव माणूस आहे, त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय हेच सांगतील. हे मी अतिशय कॉन्फिडंटली सांगतो. कॉन्फिडन्स मला आहे, आत्मविश्वासाने सांगतो की मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. बाकी येत्या काळामध्ये मालक मी आपल्याला शब्द देतो की या मोहोळ तालुक्यामध्ये आपली ताकद आपण तळ हातातल्या फोडाप्रमाणे या तालुक्याला सांभाळला. त्या ठिकाणी लोकनेत्यांपासून आपण जो या ठिकाणी जनसेवेचा वसा आणि वारसा घेऊन काम करतोय, मला असं वाटतं की इथल्या कार्यकर्त्यांना आपण अतिशय प्रेमाने सांभाळा. इथं आपण जात धर्म किंवा कुठलाही त्या ठिकाणी विचार न करता इथल्या छोट्या कार्यकर्त्याला त्याच्या दुःखाच्या प्रसंगी सुखाच्या प्रसंगी पूर्ण ताकदीने आपण मागे उभा राहिलाय. एक सोलापूर लोकसभेचा खासदार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर तुमचे कोणाच्या बाबतीत काय अनुभव असतील मला माहित नाही, परंतु एक फक्त सांगतो मालक, या तालुक्यामध्ये मी तुमचा शब्द ओलांडणार नाही. आणि कधीही जसं तुम्हाला सचिनदादाचे तुमचे कौटुंबिक संबंध आहेत, वडिलांपासून संबंध आहे, सचिनदादांच्या मंडळीला आपण सून म्हणता, त्याप्रमाणे मी आपल्याला सांगतो माझे आणि त्या ठिकाणी पाटील परिवाराचे आयुष्याचे संबंध राहतील असा मी वागेल. आम्ही तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी शब्द देतो. अतिशय ताकदीने या तालुक्याच्या योजना मोठ्या प्रमाणात मला वाटतं तात्यांनी मागं काही तसं ठेवलंच नाही. केंद्रातलं जे काही असेल ते आता निश्चित मालक आपल्या मार्गदर्शनामध्ये आपण येत्या काळामध्ये पूर्ण करू. रस्त्यासाठी या तालुक्यामध्ये विकासाचा बॅकलॉग मालकांच्या मार्गदर्शनामध्ये तात्यांनी त्या ठिकाणी भरून काढण्यामध्ये तात्यांना यश आलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की रावसाहेबांची माझी मैत्री आहे. त्या ठिकाणी आज भाऊसाहेबांना त्या ठिकाणी पुण्यामध्ये त्यांचं काम असल्यामुळे ते या ठिकाणी नाही आहे, परंतु निश्चित मी भाऊसाहेबांच्या आणि रावसाहेबांच्या जोडीने या तालुक्यामध्ये जे काही प्रश्न असतील मालक आपल्या मार्गदर्शनामध्ये दिल्ली दरबारचे, तसं खासदाराचं काम म्हणजे नळाला पाणी आलं नाही किंवा गटार तुंबलंय किंवा असे छोटे विषय नसतात. त्याच्यासाठी सर्व गाव लेवलचे पुढारी सगळे कार्यकर्ते म्हणून आपण काम करत असतो. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंट मधले जे काही पॉलिसी डिसिजन असतील, प्रधानमंत्री सिंचन योजनेतून जो काही फंड असेल किंवा एकंदरीतच तालुक्यातले नॅशनल हायवेचे काही प्रश्न असतील किंवा मोठ्या प्रमाणातले जे काही प्रश्न असतील ते येत्या काळामध्ये मालक आपल्या मार्गदर्शनामध्ये मी त्या ठिकाणी काम करण्याचा अतिशय यशस्वी प्रयत्न करेल. मालक आपल्याला विश्वासाने सांगतो की मी या तालुक्यामध्ये काम करत असताना तुम्हाला विश्वासात घेऊन काम करेल. मोहोळ तालुक्यामध्ये त्या ठिकाणी तात्यांनी मला आपला स्वभाव सांगितलेला आहे. जीव ओवाळून टाकणारी आपण सर्व मंडळी आहात. तात्यांनी भरपूर काही म्हणजे आता इलेक्शन आले म्हणून नाही, तात्याची माझी चांगली दोस्ती आहे. तात्यांनी मला म्हणजे मी ज्या दिवसापासून आमदार झालो, आम्ही दोघेही फर्स्ट टर्म आमदार असल्यामुळं त्या ठिकाणी जरी वेगळे पक्ष असले तरी आमचा स्नेह आहे. आणि त्यामुळे तात्यांनी आपल्या स्वभावाबद्दल आपल्या परिवाराबद्दल अतिशय कौतुक केलेलं आहे. इतक्या वर्षापासून आपण जी समाजसेवा करताय त्या समाजसेवेला आपण मला जे मतदान करणार आहात आपला परिवार, आपण लोकनेते परिवारचे झोकून देऊन या भागातून कमळ चिन्हाला मतदान देणार आहात.
मी तुमच्या सगळ्याच्या साक्षीने शब्द देतो, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. हेच या ठिकाणी सांगताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.